हाय, मी आराध्या आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार, आम्ही स्वामींच्या मठात आलेलो. स्वामींचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर बाहेर आलो. बाहेरचा परिसर तर एकदम सुंदर आहे. म्हणजे इथे आम्ही आलो बाळूमामांच्या दर्शनासाठी. इथे छोटंसं असं मंदिर बांधलेलं होतं बाळूमामांचं. इथे बाळूमामांचं दर्शन झालं, विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं. दोघांचंही दर्शन घेतलं आणि एवढं सुंदर सजवलेलं होतं ना, डोळे असे ना बघून एकदम बरं वाटलं डोळ्यांना बघून असं काहीतरी. आणि सगळा स्वच्छ परिसर होता, ते बघून अजून मन प्रसन्न झालं. त्याच्यानंतर हे जमिनीच्या खाली आहे ते इच्छापूर्ती गणेश मंदिर, म्हणजे जे 15 फूट जमिनीखाली आहे आणि इथे एकदम सुंदर असं त्यांनी सजवलेलं होतं. ते बघून अजून बरं वाटलं. असं तो एरिया आहे, म्हणजे स्वामींच्या मठाच्या बाहेरच आहे. आणि त्यानंतर आम्ही खाली आलो आणि त्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि असं म्हणतात की इथे जी इच्छा मागाल ती पूर्ण होते, अशी मान्यता आहे. की म्हणून इथे इच्छापूर्ती गणेश मंदिर असं म्हणतात याला, जे की जमिनीच्या खाली आहे. आणि हे युनिक काहीतरी होतं, एकदम भारी वाटत होतं. बाप्पाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर माझी एक इच्छा मागितली आणि मग बाहेर आलो. बाहेर आल्यावर इथून गेल्यावर साईडलाच असं गार्डन आहे, सुंदर असं गार्डन आहे, जिथे की सगळ्या प्रकारचे म्हणजे झोके वगैरे बनवलेले आहेत, जिथे लहान मुलं वगैरे किंवा मोठी वगैरे बसू शकतात. सुंदर असे वुडनने बनवलेले आहेत. आणि त्यानंतर हे बघा, असा हार्ट शेपचा झोका होता आणि इथे पण तेच लिहिलेलं होतं, इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणेश मंदिर. आणि त्यांना पण सजवलेलं होतं. आणि इथे मी पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं असं बघत होते, जे की एवढं सुंदर होतं. आणि त्यानंतर बघा, सगळीकडे परिसर तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर आणि नीटनेटकं ठेवलेला होता. म्हणजे हेच बघून आधी जास्त बरं वाटलं. त्यानंतर इथे मी झोका घेत होती समर्थाला घेऊन, कारण समर्थाला जमत नव्हता दुसऱ्या झोक्यावर बसवलेलं. त्यानंतर मी पण आनंद घेतला. म्हणजे ही ॲनिव्हर्सरी आमची खूप जास्त मस्त गेली. खूप बरं वाटलं इथे येऊन. आणि याच्यापेक्षा सुंदर सेलिब्रेशन तर झालंच नसतं, असं मला वाटतं. त्यानंतर इथे समर्थाला पण बसवलं, पण मॅडमना कॉन्फिडंट बिलकुल नव्हती ती. तिला भीती वाटत होती पडेन म्हणून. तरी पण आम्ही थोडा वेळ तिला बसवलं, पण झोका काही घेत नव्हती. ती एकदम खुश होती. आणि त्यानंतर सगळ्यांना बघत होती. लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे ही जागा. आणि मठ तर एकदम सुंदर आहे, स्वामींची मूर्ती, त्याच्यानंतर इच्छापूर्ती गणेश मंदिर, त्याच्यानंतर म्हणजे बाळूमामांची मंदिर, त्याच्यानंतर महादेवांचं मंदिर, अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज पण आहेत. ते बघून तर अजून जास्त बरं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. इथे महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि माझ्या समर्थाने पण पाय वगैरे पडले. आणि हे पण असं मधोमध आहे, म्हणजे सगळीकडे असे गार्डन आहे आणि त्याच्यामध्येही मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. आणि हे इथे आहे ते एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी आहे. आणि हे पूर्ण असं मंदिरचा एरिया आहे. म्हणजे तुम्ही नालासोपारा वेस्टला, म्हणजे वाघोली गावात येऊन इथे स्वामींच्या मठात व्हिजिट करू शकता. त्याच्यानंतर आम्ही आलो कॅपिटल मॉलला. इथे मला थोडंफार खायचं होतं, म्हणजे छोटंसं असं सेलिब्रेशनच म्हणू शकता तुम्ही. तिथे आलो आणि माझ्या फेवरेट डोनट घेतले. त्याच्यानंतर कोक मागवलेला आणि समर्थासाठी फ्राईज. आणि फ्राईज बघून समर्था तर एकदम खुश होते, तिला खूप आवडतात. आणि त्याच्यानंतर मम्मा खाते, तर माझी लेक पण माझ्याकडे बघत होती सारखी, की मागत होती, मम्मा दे, मम्मा दे. आणि त्यानंतर बघा, ती डॅडाला सांगत होती की डॅडा मला मम्मा देत नाही आहे. आणि ते मग आम्ही सर्वांनी खाल्लं वगैरे. आणि त्यानंतर बाहेर आलो आणि बाहेर पण एवढं सुंदर सजवलेलं होतं हे मॉल, की सगळीकडे असं डेकोरेशन केलेलं होतं. सगळीकडे प्लांट, त्याच्यानंतर फ्लावर्स, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. हा एरिया पूर्ण असा सुंदर सजवलेला होता. तिथे फोटोज, व्हिडिओज काढले आणि आजचा दिवस आमचा खूप मस्त गेला, एकदम भारी गेला. म्हणजे ही ॲनिव्हर्सरी आमची सगळ्यात भारी गेली. जे काही आम्ही केलं ते स्वामींचं दर्शन घेतलं, सो आम्हाला खूप बरं वाटलं. सो आत्ताच घरी आलो आणि आजचा दिवस एकदम छान गेला. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.